मी वर्षा दोभाडा पुणे। चव महाराष्ट्राची या स्पर्धेसाठी मी आज अशी खास हेल्दी डिश बनवणार आहे। रेसिपीचं नाव आहे हेल्दी रिंग्स कोंडुळे चाट। तर आपण त्याचं साहित्य पाहूया। तर यामध्ये मिक्स पिठं घेतलेली आहेत। यामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी आणि डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ अशी मिक्स पिठं घेतली आहेत। मीठ, हळद, ओवा, इथे फोडणीचं साहित्य आहे। मटार आणि हिरवा हरभरा वाफून घेतला आहे। दही आहे। चटणीसाठी इथे काळे मनुके, खजूर, आलं, लिंबू आणि काळं मीठ। आणि चव महाराष्ट्राची यांनी जे आपल्याला मसाले छान पैकी पाठवलेले आहेत आणि हा मॅजिक बॉक्स दिलेला आहे। तर त्याच्यामधला मी 5 मसाला आणि हिरवा मसाला त्याच्यासाठी वापरणार आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्स पिठं जी आपण घेतलेली आहे ती मी संपूर्ण घेते। ते साधारणतः 1 बाउल इतकं सगळं मिक्स करून आहे। तर याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते। अगदी 1 चमचा बासच होणार आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, त्यानंतर ओवा घालणार आहे। हळद घालूया थोडीशी आणि त्याच्यानंतर हा 5 मसाला किंवा हिरवा मसाला काही घालू शकतो आपण, पण मी आता हिरवा मसाला थोडासा इथे घालते। आणि हे पाणी घालून पीठ मळून घेऊया। पीठ मळताना आपण याच्यामध्ये थोडंसं दही घालायचंय, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। साधारणतः 2 चमचे मी याच्यामध्ये दही घेतलेलं आहे। तर आता पीठ मी मळून घेते, मिक्स करून नंतर पीठ मळून घेते। आता मी दही आणि हा हिरवा मसाला, मीठ घालून, हे ओवा घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर ह्याच्या आपण आता रिंग्स तयार करून घेऊयात। अशा रिंग्स तयार करायच्या, अशा रिंग्स तयार करून घेणार आहे। असे असे शिंगोळ्यासारखे असे पातळ असे करून घ्यायचे आणि ह्याच्या रिंग्स बनवून घ्यायच्या। त्याच्यानंतर काही आपण हे असे पण करणार आहे, कारण आपण चाट करणार आहे ना, ते खाली हे ठेवण्यासाठी सपोर्टसाठी म्हणून अशा आपण छोट्या छोट्या पुऱ्यासारख्या हाताने हे पण असे तयार करून घेणार आहे। अशा टाइपनी आता मी तयार करून घेते। पण जे कोंडुळे तयार केलेले आहेत ते मी वाफवून घेतलेले आहेत। हे असे रिंग्स केलेले आहेत आणि हे गोल हे असे तयार झालेले आहेत। आता हे थंड करून आपण त्याला आता फोडणी द्यायची आहे आणि मग आपण चाटची तयारी करायची। मधल्या काळामध्ये मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे। काळा मनुका, खजूरची जी करणार होतो ती हेल्दी चटणी केलेली आहे। इथं पुदिना, कोथिंबीर आणि थोडीशी कैरी वापरली आहे। लिंबू घातलं तरी चालतं। 1 हिरवी मिरची आणि जिरं वगैरे घालून ही ग्रीन चटणी तयार करून घेतली आहे। तर आता आपण हे थोडं थंड झालं की ह्याला फोडणी देऊया। आयर्नचा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल घालते। साधारणतः 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता मोहरी, फोडणीचं साहित्य सगळं घालणार आहे। मोहरी, जरा सडवळ हाताने घालायचं मोहरी, जिरे। मध्ये आता मोहरी घातलेली आहे, जिरं घालते, त्यानंतर हिंग घालते आणि नंतर हे सगळे आपण घालून घेऊया। आपले जे कोंडुळे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। कढीपत्ता शेवटी घालायचा। हे आता मी छान पैकी परतून घेते। हे आपण नुसते वाफवलेले खाऊ शकतो, बऱ्याच प्रकारे आपण ह्याचा प्रकारे खाऊ शकतो। ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून परतून आपण
त्याच्यामध्ये हे घालून असं स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो। आता ह्याच्यामध्ये मी 5 मसाला घालते। आता ह्या चव महाराष्ट्राची याच्यामध्ये मसाल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मी कुठलाही बाकीचा मसाला वापरलेला नाहीये। मिरची, आलं, लसूण असं कुठलाही वापरलेला नाहीये। फक्त या मसाल्याचा फ्लेवर हा या रेसिपीला पुरेसा आहे। त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाफवतानाच थोडं पाणी घालून तुम्ही तसंही हेल्दी खाऊ शकता। आता हे रेडी झालेलं आहे, तर आपण आता ह्याचं चाट बनवणार आहे। आता हे सर्विंगची आता तयारी करतोय। तर ह्याच्यामध्ये काळं मनुके, खजूर याची गोड चटणी घालतीये मी। हे आपण खाली ती पुरी करून घेतली, कारण त्याला तो सपोर्ट राहावा आणि त्याच्यावर चटण्या छान बसतील म्हणून ते केलेलं आहे। याच्यामध्ये ग्रीन चटणी घातली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण 1-2 हरभरे आणि मटार हे वाफवून घेतलेत। वाफवताना हे मी फ्रीजर मध्ये कायम ठेवून देते। वाफवताना त्याच्यात चिमूटभर साखर घालून वाफवायचं, म्हणजे मग हिरवा रंग खूप छान राहतो। त्याच्यानंतर कांदा घालतेय, त्याच्यानंतर कोथिंबीर, गाजर आणि क्रंचीनेससाठी काहीतरी हवंच म्हणून मग आपण त्याच्यावर शेव घालतोय। तर या पद्धतीने मी पूर्ण प्लेटिंगची तयारी करून घेते। प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे। चव महाराष्ट्राची मसाले वापरून केलेली ही जी हे रिंग्स कोंडुळे चाट ही रेसिपी तयार आहे। चव महाराष्ट्राची मसाल्यामुळे त्या रेसिपीला अजून लज्जत आलेली आहे आणि किती सुंदर दिसते। पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही टेस्टी, यम्मी आणि पौष्टिक रेसिपी आहे। नक्की तुम्ही ट्राय करा।